आज हवामान खूपच म्हणजे विचित्र आहे. सकाळी ऊन होतं आणि आता अचानक इतके ढग आले आहेत की पाऊस पडेल असं वाटतंय. नमस्कार. आज आपण एका अशा उपकरणाबद्दल बोलणार आहोत जे आपल्या डोळ्यांना दिसत नाही पण पडद्याआड राहून आपलं खूप महत्त्वाचं काम सांभाळतं. हो, आपण बोलतोय अनइंटरप्टेबल पॉवर सप्लाय म्हणजेच UPS बद्दल. चला तर मग ह्या अदृश्य रक्षकाला जरा जवळून ओळखूया. जरा विचार करा, आपण एकदम महत्त्वाच्या प्रोजेक्टवर काम करताय, डेडलाईन अगदी डोक्यावर आहे आणि अचानक लाईट गेली. मनात पहिला विचार कोणता येतो? अरे देवा, सगळं सेव्ह केलं होतं का मी? बघा, विजेचा एक छोटासा झटका किंवा अचानक लाईट गेली की फक्त आपला महत्त्वाचा डेटाच जात नाही, तर आपल्या कम्प्युटरच्या हार्डवेअरला सुद्धा नुकसान पोचू शकतं. पण या समस्येवर एक सोपा आणि प्रभावी उपाय आहे. आणि तो उपाय आहे UPS. आता UPS म्हणजे काय? एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे एक असं उपकरण आहे जे मेन पॉवर सप्लाय बंद झाल्यावर आपल्या डिव्हाइसेसना तात्पुरती इमर्जन्सी पॉवर देतं. एक छोटासा UPS सुद्धा आपल्याला कमीत कमी 10 ते 15 मिनिटांचा वेळ आरामात देतो. आणि हा जो वेळ मिळतो ना, तो आपलं काम व्यवस्थित सेव्ह करून कम्प्युटरला सुरक्षितपणे बंद करण्यासाठी अगदी पुरेसा असतो. म्हणजे बघा, एका मोठ्या नुकसानीपासून आपण वाचतो. बरं, आता UPS म्हटलं की त्याचे मुख्यत्वे 2 प्रकार पडतात. एक आहे ऑफलाईन आणि दुसरा ऑनलाईन. आता या दोघांमध्ये नेमका फरक काय आहे आणि आपल्या गरजेसाठी कोणता जास्त चांगला आहे? चला हेच समजून घेऊया. तर एका बाजूला आहे ऑफलाईन UPS, ज्याला स्टँड बाय UPS असंही म्हणतात. याचं काम कसं चालतं माहितीये? तो थेट मेन पॉवर सप्लाय वापरतो आणि जेव्हा लाईट जाते तेव्हाच तो बॅटरीवर स्विच होतो. आता या स्विच व्हायला अगदी काही मिलीसेकंदांचा वेळ लागतो, जो आपल्या घरातल्या किंवा ऑफिसमधल्या कामासाठी पुरेसा असतो. आणि हो, हे स्वस्त पण असतात. आता दुसऱ्या बाजूला आहे ऑनलाईन UPS. हा तर एखाद्या पर्सनल बॉडीगार्ड सारखा आहे. तो काय करतो? येणाऱ्या विजेला सतत फिल्टर करतो. म्हणजे ACचं DC आणि मग परत DCचं AC असं रूपांतर करून एकदम शुद्ध आणि स्थिर वीज आपल्या उपकरणांपर्यंत पोहोचवतो. याचा फायदा काय? लाईट गेल्यावर स्विच होण्यासाठी 0 वेळ लागतो, म्हणजे 0 ट्रान्सफर टाईम, आणि उपकरणांना मिळतं सर्वोत्तम संरक्षण. चला मग आता जरा या बॉक्सच्या आतमध्ये काय आहे ते बघूया, म्हणजे त्याची रचना कशी असते ते समजून घेऊया. हे बघा, हा आहे एका स्टँड बाय UPSचा ब्लॉक डायग्रॅम. यात होतं काय की मुख्य वीज पुरवठा या इनपुटमधून आत येतो, या सर्किट्समधनं जातो आणि डायरेक्ट आपल्या डिव्हाइसपर्यंत पोहोचतो. पण त्याचवेळी इथला चार्जर सर्किट बॅटरीला सतत चार्ज करून तयार ठेवत असतो. आणि ज्या क्षणी लाईट जाते त्या क्षणी हे सर्किट बॅटरीची पॉवर वापरायला सुरुवात करतं आणि आपला कम्प्युटर चालू ठेवतं. किती हुशारीने काम चालतं बघा. म्हणजे बघा, UPS फक्त बॅकअप देत नाही, तर तो आपल्या डिव्हाइसेससाठी एका संरक्षक कवचासारखं काम करतो. त्याच्या आतमध्ये इनपुट फ्यूज असतो, जो ओव्हर करंट आणि शॉर्ट सर्किटपासून वाचवतो. मग असतो MOV, जो हाय व्होल्टेज स्पाइक्सना थोपवून धरतो. ओव्हरलोड प्रोटेक्शन आहे, म्हणजे जर आपण जास्त लोड टाकला तर ते आउटपुट बंद करतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं बॅटरी प्रोटेक्शन, जे बॅटरीला जास्त चार्ज किंवा पूर्णपणे डिस्चार्ज होण्यापासून वाचवतं. थोडक्यात हे सगळे मिळून आपला महागडं उपकरण सुरक्षित ठेवतात. आता बघा, आपल्या UPSवर जे दिवे लागतात किंवा जे बीप बीप आवाज येतात ना, ते उगाच नसतात. ती त्याची स्वतःची एक भाषा आहे, एक सांकेतिक भाषा, ज्यातून तो आपल्याला काहीतरी महत्त्वाचं सांगण्याचा प्रयत्न करत असतो. हे बघा, इथे आपल्या समोर एका सामान्य UPSचं पुढचं आणि मागचं पॅनल आहे. यावर आपल्याला वेगवेगळे इंडिकेटर्स, बटणं आणि पोर्ट्स दिसतायत, बरोबर? चला तर मग आता ह्या संकेतांचा अर्थ काय आहे हेच आपण डिकोड करूया. समजा हिरवा दिवा चालू आहे, तर समजून जा की सगळं ठीकठाक आहे, मेन पॉवर सप्लाय सुरू आहे. पण जर पिवळा दिवा लागला तर त्याचा अर्थ आहे की आता UPS बॅटरीवर चालतोय. आणि जर ओव्हरलोडचा दिवा लागला आणि बीप वाजायला लागला तर तो एक इशारा आहे की तुम्ही UPSवर त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त लोड टाकला आहे. हे छोटे छोटे संकेत समजले ना की आपल्याला नक्की काय प्रॉब्लेम आहे हे लगेच कळतं. आपल्याकडे UPS आहे, पण तो ऐनवेळी काम करेल की नाही याची खात्री करणंही तितकंच महत्त्वाचं आहे, नाही का? चला तर मग त्याच्या हेल्थ चेकअपसाठी काही सोप्या टेस्ट्स कोणत्या आहेत ते बघूया. आता यातल्या काही गोष्टी थोड्या टेक्निकल वाटू शकतात, पण त्यांचा उद्देश खूप सोपा आहे. पहिली गोष्ट, बॅटरीचे कनेक्शन व्यवस्थित आहेत की नाही हे तपासणं. हे तर बेसिक झालं. दुसरी स्टेप आहे मॉस्फेटचं व्होल्टेज तपासणं. आता हे कशासाठी? तर सोप्या भाषेत लाईट गेल्यावर आपला UPS किती वेगाने कामाला लागेल हे तपासण्यासाठी. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आउटपुट फ्रिक्वेन्सी मोजणे. याचा अर्थ UPS जी वीज तयार करत आहे ती आपल्या नाजूक उपकरणांसाठी योग्य आणि स्थिर आहे की नाही याची खात्री करणं.
या साध्या चाचण्यांमधून आपण भविष्यातलं मोठं नुकसान टाळू शकतो. तर आत्तापर्यंतच्या या सगळ्या माहितीवरून एक गोष्ट तर नक्कीच लक्षात आली असेल की UPS हे केवळ एक साधं उपकरण नाहीये, तर त्याहून खूप काहीतरी अधिक आहे. खरं तर याकडे फक्त एक बॅटरी म्हणून बघू नका. UPS म्हणजे काय, तर आपल्या डिजिटल आयुष्यासाठी काढलेली एक इन्शुरन्स पॉलिसी आहे. ही पॉलिसी आपलं काम, आपला वेळ आणि आपली महागडी उपकरणं या सगळ्याचं संरक्षण करते. आणि शेवटी हे सगळं आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे घेऊन येतं. आजच्या जगात जिथे आपण प्रत्येक क्षणी विजेवर अवलंबून आहोत, तिथे आपली स्वतःची सिस्टीम, आपलं काम किती सुरक्षित आहे, किती तयार आहोत आपण अशा अचानक येणाऱ्या संकटांसाठी, यावर विचार करणं खरंच गरजेचं आहे.